जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिपति में हमें सब पवित्र लोगों में संदेश हो। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने और भी एक दिन हमारे जीवन में जोड़ दिया आणि प्रभूने अजून एक दिवस आपल्या जीवनामध्ये जोडला। इसलिए दिया आणि तो कशा करता दिला? आनंद काल का तैयारी के लिए आणि सार्वकालिक जीवनाची तयारी करण्याकरता। हमको और टाइम नहीं आणि आपल्याला अजून वेळ नाही। ये छोटा सा एक आयु है अनंत काल का तैयारी के लिए आणि एक छोटासा आयुष्य आहे सार्वकालिक जीवनाच्या तयारी करता। और उसमें हमें प्रभु मला अपने वचन की द्वारा वो तैयारी करवा रहे हैं आणि प्रभु त्याच्या वचनाच्या द्वारे ती तयारी करून घेत आहे है ना। जब भी लोग इकट्ठा होता है तो वहाँ पर प्रभु का वचन से लोगों को समझाना बहुत जरूरी है। आणि ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात त्यावेळेला त्यांना वचनाच्या द्वारे समजून सांगणं गरजेचं आहे। इस्राएल में जब नहम्याह जब मतलब दीवार का बांधकाम चल रहा था उस समय में जब लोग इकट्ठा हुआ तो नहम्याह 8 अध्याय में हम देखता है कि नहम्याह ने इस्रा को बोला कि मूसा के द्वारा लिखा हुआ उस किताब को लेकर आओ। आणि मग ज्या वेळेला यरूशलेम मध्ये ते भीतीचं बांधकाम चालू होतं त्यावेळेला नेहम्याने इस्रायला म्हटलं की परमेश्वराचं ते पुस्तक तुम्ही घेऊन या। तो उसका 8 अध्याय का पहला वचन में आज्ञा दिया और तीसरा वचन तुला पढ़ना आणि 8 अध्याय त्याचं तिसरं वचन वाचा। उसकी बातें भोर से दोपहर तक उस चौक के सामने जो जल फाटक के सामने था क्या स्त्री क्या पुरुष क्या सब समझने वालों को पढ़कर सुनाता रहा और लोग व्यवस्था की पुस्तक पर कान लगाए रहे। देखा लोग व्यवस्था के पुस्तक पर कान लगाए रहे बोलने का मतलब वचन को कान लगा करके सुना आणि लोक देवाचं वचन कान लावून ऐकलं। कान लगा करके सुनने का बहुत बड़ा बात है आणि कान लावून ऐकणं याला खूप महत्व आहे ना। यीशु मसीह संदेश सुनाने के टाइम पर बार बार बोलने वाला एक शब्द था आणि प्रभु येशू ख्रिस्त संदेश सांगत असताना वारंवार बोलणारा एक शब्द होता। मत्ती उसका 11 अध्याय 15 वचन मत्ती त्याचं 11 अध्याय त्याचं 15 वचन। जिसके सुनने के कान हो वह सुन ले। जिसके सुनने के कान हो वह सुन ले। आणि ज्याला कान आहे त्याने ते ऐको। सबको कान है आणि प्रत्येकाला कान आहे लेकिन सुनने वाला कान आणि ऐकणारे कान नाहीये। सुनने वाला कान चाहिए आणि ऐकणारे कान पाहिजे। आज मुझको प्रभु ने सुनने वाला कान दिया है कि नहीं ये बात को जानना। आणि प्रभूने आज मला ऐकणारे कान दिलेले आहे का नाही या गोष्टीला आपण जाणायचंय। एक खास बात मैं आपको याद देना चाहता हूँ आणि एक विशेष गोष्ट मी आठवण करून देऊ इच्छितो। आप ये जो सुन रहा है ये कोई कथा कहानी नहीं आणि आज तुम्ही हे जे काय ऐकत आहे कुठल्या प्रकारची गोष्टी नाहीये ये परमेश्वर का वचन है आणि हे परमेश्वराचं वचन आहे। प्रभु का वचन प्रभु क्यों सुनाता आणि परमेश्वर त्याचं वचन आपल्याला का सांगतो? मानने के लिए ते पालन करण्याकरता मानने के लिए सुना है ना आणि पालन करण्याकरता सांगत आहे ना। आप देखिए आप इसको मतलब बिल्कुल हल्का नहीं समझना। प्रभु ने जो वचन सुनाया वो मानने के लिए सुनाया आणि तुम्ही साधारण रीतीने याला समजू नका। प्रभूने जे वचन तुम्हाला सांगितलेलं आहे ते पालन करण्याकरता सांगितलेलं आहे। अभी आप सोचिए कल का दिन में आपको 10 बात मानने के लिए बताया आणि कालच्या दिवसामध्ये तुम्हाला 10 गोष्टी पालन करायला सांगितलं उसमें आपने एक ही बात किया आणि त्याच्यापैकी तुम्ही एकच गोष्ट केली बाकी 9 रह गया आणि उरलेल्या 9 गोष्टी राहिल्या। कब करेगा आणि केव्हा कराल? और आज 15 सुनाने वाला है आणि आज 15 सांगणार आहे। कभी आज का फिर आपको आज का और कल का मिलकर के कब तक करेगा? आणि आजच्या 15 आणि कालच्या उरलेल्या 9 अशा 24 गोष्टी कधी कराल? और आपको करने का नहीं है आणि जर तुम्हाला करायच्या नाहीये सुनने का नहीं आणि मग ऐकायच्या नाही सुन लिया तो करना ही है आणि जर ऐकल्या तर त्या करायच्याच आहे। क्या समझा? काय समजलं? प्रभु का वचन अगर आपने सुन लिया तो आपको बहुत बड़ा जिम्मेवारी है आपको करना ही है। आणि प्रभूचं वचन जर तुम्ही ऐकलं तर तुमची खूप मोठी जबाबदारी आहे की ते तुम्हाला करायचंच आहे। आज भी कितनी पवित्र लोग ये बात को गौर से समझते हैं मुझे नहीं मालूम। आणि आजही किती पवित्र लोक या गोष्टीला गांभीर्याने समजतात मला माहित नाही। इसका थोड़ा गौरव मैं आज समझा करके जाऊंगा विषय आणि याचं जरा गांभीर्य मी समजून या विषयाकडे जाईल है ना। जब याकूब पहला अध्याय का 22 वचन में याकूब क्या कहता आणि याकूब त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये याकूब काय म्हणतो? वचन पर चलने वाले बनो और केवल सुनने वाले ही नहीं। देखो केवल सुनने वाले नहीं है। अरे बहुत लोगों का हाल क्या है आया सुना गया आणि कुछ आया सुना गया परंतु उसको अमल करने वाला गुण नहीं। आणि पुष्कळ लोकांची सवय काय आहे की लोक येतात वचन ऐकतात आणि निघून जातात पण त्या वचनाच्या अनुसार चालण्याचा त्यांचा गुणधर्म नाही। आगे
जो अपने आप को धोखा देते हैं। देखा कितने धोखा दिया आणि किती आपण स्वतःला फसवलं। देखो दूसरा कोई भी अपने को धोखा देता है तो हमें कितना मानव दुख रहता, आणि आपल्याला कोणी फसवलं तर आपल्याला किती दुःख राहतं। परंतु आप प्रभु की उपस्थिति में आया आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले, प्रभु का वचन सुना, प्रभूचं वचन ऐकलं, लेकिन आपने उसको माना नहीं आणि तुम्ही त्याला पालन नाही केलं, आपने आपको धोखा दिया। आणि मग तुम्ही स्वतःला फसवलं। कितनी बार धोखा दिया, किती वेळा फसवलं। इसलिए कई लोगों में आनंद नहीं, आणि म्हणून काही लोकांमध्ये आनंद नाहीये। भगवान में जब स्वामी का इच्छा जान करके वो करता है तो उसको बहुत आनंद मिलता है। आणि जो कोणी आपली स्वामीची इच्छा जाणून त्याच्या अनुसार करतो, मग स्वामीला त्याच्या संबंधाने आनंद राहतो। थोड़ी देर पहले प्रभु के दास ने बोला ना, यिर्मयाह 15:16 में यिर्मयाह ने वचन को पाकर खा लिया तो रो गया, ऐसे नहीं आनंद से उड़ गया। आणि मग थोड्या वेळापूर्वी प्रभूच्या दासाने यिर्मयाह त्याचा 15 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये सांगितलं ना की यिर्मयाहने देवाचं वचन प्राप्त केलं आणि खाल्ल्यानंतर मग तो रडला का नाही, तर त्याने आनंद केला, हर्ष केला। खाने का अर्थ खाणं याचा अर्थ जीवन में लाया, आणि ते आचरणामध्ये आणलं। हाँ, जीवन में लाया, ये बात है। त्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलं। अभी आप प्रभु की उपस्थिति में हैं, आता तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये अभी यहाँ आहात, पर प्रभु बहुत बड़ा एक काम कर रहा है। आणि या ठिकाणी आता प्रभू मोठं कार्य करत आहे। वो काम क्या है मैं आपको बताता हूं। आणि ते कार्य काय आहे मी तुम्हाला सांगतो। वही याकूब पहला अध्याय का 21 वचन, आणि याकोब पहिला अध्याय त्याचं 21 वचन। इसने सारी मलिनता और गैर भाव की वृत्ति को दूर करके उस वचन को नम्रता से ग्रहण कर लो जो हृदय में बोया गया और जो तुम्हारे प्राणों का उद्धार कर सकता है। हाँ, देखिए हृदय में बोया गया, आणि आपल्या हृदयामध्ये ते पेरल्या गेलं। हृदय में इम्रान किया, आणि हृदयामध्ये ते जोडल्या गेलं। हाँ, इम्रान करना ये बहुत गहरा एक शब्द है। आणि जोडल्या जाणं हे खूप गहन असा शब्द रचना आहे। आपको मालूम है मोबाइल में, हर एक मोबाइल में एक चिप इम्प्लांट किया गया, आणि प्रत्येक मोबाईल मध्ये एक चिप जी आहे ती जोडल्या गेली। हर एक कंप्यूटर में एक चिप इम्प्लांट किया गया, आणि प्रत्येक कम्प्युटर मध्ये एक चिप जी आहे ती जोडल्या गेली। उस कंप्यूटर को या उस मोबाइल को कंट्रोल करने वाला कौन है? आणि मग त्या मोबाईलला किंवा त्या कम्प्युटरला नियंत्रणामध्ये आणणारा कोण आहे? चिप, आणि ती चिप आहे। तो आज वचन आपके अंदर प्रभु इम्प्लांट कर रहा है, आणि आज त्याचप्रमाणे प्रभु देवा त्याचं वचन तुमच्या हृदयामध्ये जोडत आहे। कितने समझा? आमेन। फिर अभी चिप मोबाइल और इंटरनेट को कंट्रोल करता है, ऐसा आप में जो वचन इम्प्लांट किया वो वचन आपको कंट्रोल करना चाहिए। आणि ज्याप्रमाणे चिप एक मोबाईल आणि कम्प्युटर याच्यावर नियंत्रण करत राहते, त्याचप्रमाणे परमेश्वराने त्याचं वचन तुमच्या हृदयामध्ये जोडलेलं आहे। तर मग तुमचं नियंत्रण कोणी करायला पाहिजे? तर परमेश्वराच्या वचनाने करायला पाहिजे। कितने लोगों को वचन कंट्रोल करता? आणि किती लोकांवर नियंत्रण देवाच्या वचनाचं आहे? अरे मोबाइल को और कोई भी चीज कंट्रोल नहीं करता, वो चिप भी कंट्रोल करता। आणि मोबाईलला अजून कुठलीही गोष्ट नियंत्रणामध्ये आणत नाही, तर ते चिपच नियंत्रणामध्ये आणतं। तो प्रभु ने हमको कंट्रोल करने के लिए वचन को इम्प्लांट किया ना, आणि आपल्याला नियंत्रणामध्ये आणण्याकरता देवाने आपलं त्याचं वचन आपल्या हृदयामध्ये जोडलंय ना। फिर कौन हमको कंट्रोल करना चाहिए? आणि मग आपल्याला कोणी नियंत्रण आणायला पाहिजे? सब बोलो ना, वचन करना चाहिए ना, आणि वचनाने करायला पाहिजे। वचन इम्प्लांट हुआ है कि नहीं? आणि वचन तुमच्या हृदयामध्ये जोडल्या गेलं आहे का? ये इम्प्लांट करने के बाद सेट होना है तो साफ होना चाहिए, इसलिए वहां पर बोला अरे आणि जर ते आपल्या हृदयामध्ये जर जोडायचं, त्याच्या अगोदर आपलं हृदय जे आहे ते शुद्ध राहायला पाहिजे, साफ राहायला पाहिजे। म्हणूनच त्याच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे की प्रत्येक प्रकारची मलिनता जी आहे ती तुम्ही धुवून टाका, तभी ये सत्य बैठेगा। आणि तरच मग देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये बरोबर जोडल्या जाईल। यहाँ पर वचन इतना तगड़ा रीति में इम्प्लांट कर रहा है, लेकिन मानव सत्य काम नहीं करता, सत्य नहीं होता, क्योंकि अंदर कचरा भरा हुआ है। आणि एवढं जे वचन देवाचं वचन एवढ्या सामर्थ्य रीतीने इथं जोडल्या जात आहे, पण तरी सुद्धा ते जोडलं का जात नाहीये? कारण हृदयामध्ये असणारी जी मलिनता आहे ती दूर नाही झालेली। प्रभु ने हमें नया हृदय दिया, प्रभुने आपल्याला नवीन हृदय दिलं, ये इम्प्लांट करने लायक है आणि ते जोडण्या योग्य आहे। पहला हृदय में नहीं हो सकता, आणि पहिल्या मनुष्याचं जे हृदय होतं त्याच्यामध्ये देवाचं वचन जोडल्या जाऊ शकत नव्हतं, पत्थर रूपी बन गया, कारण ते एकदम दगडाच्या रूपाने झालं
होतं आणि आता आपलं हृदय आणि आपल्याला प्रभूने नवीन मांसमय हृदय दिलं. उसका 36 अध्याय का मला 26 वचन के अनुसार आणि एजेकियल 36 अध्याय त्याच्या 26 वचनाच्या अनुसार हमें एक नया हृदय दिया आणि प्रभूने आपल्याला एक नवीन हृदय दिलं. पत्थर का हृदय हटाया आणि मग जे आपलं दगडाचं हृदय होतं ते काढून टाकलं. दूसरा कोरिन्थी 3 अध्याय का 3 वचन के अनुसार आणि दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र 3 अध्याय त्याच्या 3 वचनाच्या अनुसार मांसमय हृदय दिया आणि मांसमय हृदय दिलं. और उसमें मतलब ये वचन को इम्प्लांट किया आणि त्याच्यामध्ये त्याने आपलं वचन जोडल्या गेलं. मसीह का पत्र बना आणि मग त्यावेळेला ख्रिस्ताचे पत्र आपण झालो. तो अभी मतलब उसमें क्या दिखता आणि मग आता त्याच्यामध्ये काय दिसतं? मसीह दिखता आणि त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसतो. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. जब रोमियम 2 अध्याय का 15 वचन रोम त्याचा 2 अध्याय त्याचं 15 वचन वे व्यवस्था की बातें अपने अपने हृदय में लिखी हुई दिखाते हैं. देखा अपनी हृदय में ये व्यवस्था ये वचन लिखा है करके दिखाता है क्योंकि इम्प्लांट किया है ना. आणि मध्ये आपल्या हृदयामध्ये ही सगळी वचनं लिहिलेली आहे दाखवता. कारण का की त्या जोडल्या गेलेली आहे ना. हर एक उदार पाए हुए लोगों का अंदर हृदय में ये वचन रहना बहुत जरूरी है. आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या हृदयामध्ये देवाचं वचन राहणं गरजेचं आहे. 119 का 11 वचन आपको मालूम है. आणि स्तोत्र 119 त्याचं 11 वचन तुम्हाला ठाऊक आहे. मैं तेरी विरुद्ध पाप ना करने के लिए तेरी वचन को मेरे दिल में रख छोड़ा है. आणि तुझ्या विरुद्ध पाप न करावं याच्या करता मी तुझं वचन माझ्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे. 119 का 9 वचन में क्या लिखा? आणि स्तोत्र 119 त्याच्या 9 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? जवान अपनी चाल को कैसा शुद्ध रखेगा आणि तरुण आपली वर्तणूक कशा प्रकारे चांगली ठेवेल तेरे वचन के अनुसार चलने से. आणि तुझ्या वचनाच्या अनुसार चालण्याच्या द्वारे तो कंट्रोल अभी इस वचन है. आणि आपलं जे नियंत्रण आहे ते देवाचं वचन आहे. वचन दिल में प्रभु ने इम्प्लांट किया है आणि परमेश्वराने त्याचं वचन आपल्या हृदयामध्ये जोडलेलं आहे. इसलिए 119 का 105 में लिखा तेरा वचन मेरा पाप के लिए दीपक मार्ग के लिए उजाला है. आणि म्हणून स्तोत्र 119 त्याच्या 105 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे तुझं वचन माझ्या मार्गाकरता दिवा माझ्या पावलाकरता दिवा आणि मार्गाकरता प्रकाश आहे. 37 भजन संगीता का 31 वचन पढ़ना. आणि स्तोत्र 37 त्याचं 31 वचन वाचा. परमेश्वर की व्यवस्था उसके हृदय में बनी रहती है. उसके पैर नहीं फिसलते. देखा ऐसा लोगों का इसका मतलब क्या है प्रियो? अगर आप वचन के आधार में चलने वाला व्यक्ति है तो वचन आपको कंट्रोल करता है तो उसका पाप नहीं फिसलेगा. आणि तुमचं नियंत्रण जर देवाचं वचन करतं तर तुमचे पाय घसरणार नाही. है ना. मला योग विजय जीवन कैसे बिताया आणि योगाने विजय जीवन कसं जगलं है ना. योग 23 का 12 वचन में योग बोलता है मेरा भोजन से बढ़ करके मैं प्रभु का वचन पर ध्यान करते रहता हूँ. उसको मैं खाते रहता हूँ उसको मैं पीते रहता हूँ. आणि योग त्याचा 23 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये योग अशा प्रकारे म्हणत आहे की माझ्या अन्नापेक्षा जास्त मी परमेश्वराचं वचन अधिक जास्त श्रवण करत राहतो. लेकिन उसका 22 का 22 थोड़ा पढ़ना. योग 22 का 22 योग 22 अध्याय त्याचं 22 वचन वाचा. उसके मुंह से शिक्षा सुन ले हाँ और उसके वचन अपने मन में रख. देखा उसका मुंह से वचन सुन करके अपना मन में रखना. आणि त्याच्या मुखातून वचन ऐकून तुम्ही आपल्या हृदयामध्ये ठेवा. बहुत अद्भुत बात है आणि खूप अद्भुत गोष्ट आहे ना. हमारे जीवन में आज प्रभु का वचन सुनने के समय में हमारी अवस्था क्या है? आणि आज आपण देवाचं वचन ऐकत असताना आपली अवस्था कशी आहे? नीति वचन 22 अध्याय उसके 18 वचन भी पढ़ा. आणि नीती सूत्र 22 अध्याय त्याचं 18 वचन हे वाचा. यदि तू उसको अपने मन में रखे और वे सब तेरे मुंह से निकाल भी करे तो यह मन भावनी बात होगी. देखो कितना प्रोत्साहन की वचन है. आणि किती प्रोत्साहनाचं वचन आहे. आपने सुना सभी ने. आणि तुम्ही सर्वांनी हे वचन ऐकलं का? सबको मिला. सगळ्यांना मिळालं का? नीति वचन 22 का 18 वचन. नीति सूत्र 22 अध्याय 18 वचन. और एक बार जोर से पढ़ो. यदि तू उसको अपने मन में रखे और वे सब तेरे मुंह से निकला भी करे. देखा मन में से मुंह खोलेगा तो वही बात आना चाहिए जो प्रभु का जीवित वचन है जिसको जीवन प्राप्त हो जाए. आणि मग आपण तोंड उघडल्यानंतर आपल्या हृदयातून तीच गोष्ट जे यायला पाहिजे जे प्रभूने आपल्या हृदयामध्ये जोडलेली आहे. हम लोग बार बार ये बात सुनता है कि हमारे प्रभु का आगमन बहुत निकट है. आणि वारंवार आपण ही गोष्ट ऐकतो की आपल्या प्रभूचं आगमन खूप जवळ आहे. सही बात है ना. खरं आहे ना. बिल्कुल प्रभु का आगमन बहुत निकट है. आणि निश्चितच प्रियांनो प्रभूचं आगमन खूप जवळ आहे. एजेकियल 7 अध्याय का 6-7 वचन. आणि एजेकियल 7 अध्याय 6 आणि 7 वचन. लॉर्ड जीसस अंत आ गया है. सबका अंत आया है. सबका अंत आया है. तेरे विरुद्ध जागा है. जगह है. देखो वो आता है. आता है मतलब
आ गया आ गया आ गया बोलता है आणि तो म्हणतो आला आला आला. प्रभु का तुर्की के समय में हमको एक दूसरे को बोलने के लिए टाइम नहीं मिलेगा. आणि प्रभूची ज्या वेळेला तू तरी वाजत त्यावेळेला आपल्याला एकमेकाला जागा करण्याची वेळ नाही भेटणार. लेकिन अभी हमको सारा सिचुएशन देख करके एक दूसरे को प्रोत्साहन देने के लिए आए. आणि मग आता सर्व प्रकारचं वातावरण बघून आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देण्याकरता येईल. किसी प्रकार भी कोई पीछे ना रह जाए थे हमारा दिल की गहरा उद्देश्य. आणि कुठल्याही प्रकारे कोणी पाठीमागे राहू नये आपल्या संपूर्ण हृदयाची इच्छा आहे. आज भी मैं प्रभु के साथ चला की नहीं. आजही मी प्रभू सोबत चाललोय का. प्रभु के साथ चलने का अर्थ क्या है. आणि प्रभू सोबत चालणं याचा अर्थ काय. वचन पालन चलना. वचन पालन करत चालणं. मैं बोला ना वचन हमारे दिल में इमरान किया है तो उसके अनुसार ही अभी हर एक काम करना है. आणि वचन जर आपल्या हृदयामध्ये पेरल्या गेलेलं आहे तर त्या वचनाच्या अनुसारच कार्य करायचंय. हर एक बात में हमको ये बात परखना है कि प्रभु का वचन क्या कहता. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण या गोष्टीला पारखायचं की याच्या संबंधाने देवाचं वचन आपल्याला काय सांगतं. इस साल भी हमने एक वचन को सिद्धांत में लिया है. आणि या वर्षी सुद्धा एक वचन जे आहे ते आपण सिद्धांत मध्ये घेतलेलं आहे. क्या है. आणि ते वचन काय आहे. फिलिपियों 4:5 आणि फिलिपकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 5 वचन. तुमची कोमलता सर्व मनुष्यासमोर प्रगट असो कारण प्रभू जवळ आहे. हाँ तुम्हारा कोमलता बोलने का मतलब स्वर्ग चाहने वाला धीरज तुम्हारे में रहना उसको बोलते हैं कोमलता. आणि स्वर्ग इच्छिणारी सहनशीलता तुमच्यामध्ये राहायला पाहिजे त्याला म्हटलं जातं कोमलपणा. तो कोमल लोग कैसे होना चाहिए. आणि जे कोमल आहे त्यांनी कसं राहायला पाहिजे. राइट पोजिशन. आणि एकदम असं आखडून ऐसे नहीं. असं नाही. मृदू भाव. आणि खूप मृदू राहायला पाहिजे. एक कोमल है ना. आणि कोमल राहायचंय. नम्र. खूप नम्र राहायचंय. दीन बनकर. आणि दीन होऊन राहायचंय. हमारे यीशु मसीह नम्र और दीन था. आपला प्रभू यीशु ख्रिस्त दीन आणि नम्र होता. इसलिए यीशु मसीह से रोज सीखते हुए वो नम्रता और दीनता अपने जीवन में प्रकट करके जीवन बिताने वाले एक अवस्था. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तापासून ते शिकून ती नम्रता आणि दीनता आपल्या जीवनाच्या द्वारे प्रकट करणारी अवस्था. प्रभु किसके साथ रहेगा. आणि प्रभू कुणासोबत राहील. 57 का 15 में हमने पढ़ा था कल भी. आणि यशया त्याचा 57 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये कालही आपण वाचलं होतं. उसकी आखिरी बात आणि त्याचा शेवटला भाग वाचा. मैं उसके संग भी रहता हूँ. प्रभु बोलता है मैं उसके संग भी रहता हूँ जो खेदित और नम्र है. हाँ जो खेदित और नम्र है. मतलब एक सचमुच में प्रभु का प्रति एक भूखा प्यासा दिल वालों के साथ प्रभु रहता. आणि जे प्रभू संबंधाने तहानलेले आणि भुकेले राहता अशा लोकांसोबत प्रभू राहतो. या एक प्रकार में साफ बोलेगा तो जो वचन मान कर चलता है उनके साथ. आणि एक प्रकारे जर स्पष्ट सांगायचं झालं तर जे वचनाचं पालन करतात त्यांच्यासोबत प्रभू राहतो. क्योंकि वचन मानने वाला नम्र लोग हैं. कारण जे वचनाचं पालन करतात ते नम्र आहे. योहन्ना 14 अध्याय का 23-24 वचन. आणि योहान 14 अध्याय 23 आणि 24 वचन. यीशु ने उनको उत्तर दिया यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वह मेरे वचन को मानेगा और मेरा वो मेरा वचन को मानेगा और मेरा पिता उससे प्रेम रखेगा और हम उसके पास आएंगे और उसके साथ वास करेंगे. देखा कितनी बड़ी बात है. इसको है ना प्रभु हमारे साथ रह करके जीने वाले जीवन है मसीह जीवन. आणि ख्रिस्ती जीवन काय आहे की प्रभू आपल्या सोबत राहून जगणारं ते जीवन आहे ख्रिस्ती जीवन. प्रभू को जीने वाले जीवन. आणि प्रभूला जगणारं जीवन. वो जीवन मतलब एक आलसीपन का जीवन नहीं देगा. वो उत्साह वाला जीवन देगा. आणि ते जीवन एक आळशी जीवन नाही राहणार तर खूप उत्साहाने भरलेलं जीवन राहील. प्रभु उपयोग करने वाला इस्तेमाल करने वाला एक पात्र बनकर रहेगा. आणि प्रभू उपयोगात आणणारा एक पात्र बनून राहील. पौलुस ने बोला ना 1 कोरिन्थी 15 अध्याय के 10 वचन में. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये जो कुछ भी हो परमेश्वर के अनुग्रह से हो. परमेश्वर के अनुग्रह से बोलेगा तो ये अनुग्रह कौन है. आणि मग ही कृपा कोण आहे. यीशु मसीह. येशू ख्रिस्त. क्योंकि यीशु मसीह आया क्या लेकर आया. येशू ख्रिस्त आला काय घेऊन आला. योहन्ना 1:17 में लिखा कि वो अनुग्रह सच्चाई से परिपूर्ण होकर के हमारे बीच में आया. अनुग्रह लेकर आया. अनुग्रह लेकर के गया. आणि मग योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की कृपा तो आपल्यामध्ये घेऊन आला आणि कृपा तो त्याने आपल्यामध्ये आणली आणि कृपा घेऊन तो गेला. अभी पौलुस क्या बोलता. आणि या ठिकाणी पौल काय म्हणतो. मैं जो कुछ भी हूँ वो अनुग्रह से. आणि पौल म्हणतो मी जे काय आहे ते देवाच्या कृपेने आहे.
पुढे उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ वह व्यर्थ नहीं हुआ। देखा, व्यर्थ नहीं हुआ। व्यर्थ क्यों नहीं हुआ? आणि मग त्याची कृपा माझ्यावर व्यर्थ का नाही झाली? परंतु मैंने उन सबसे बढ़कर परिश्रम भी किया, तो भी यह मेरी ओर से नहीं हुआ, परंतु परमेश्वर के अनुग्रह से जो मुझ पर था। देखा प्रियो, हम लोग भी एक जन ये बोलना चाहिए कि मुझे इस पीढ़ी में और लोगों से बढ़कर के प्रभु के लिए कार्य कर पाया, परंतु मैंने नहीं किया, प्रभु का अनुग्रह नहीं किया, बोलेगा तो यीशु मसीह ने किया। आणि आपल्याला सुद्धा या पिढीमध्ये अशा प्रकारे म्हणायला पाहिजे की मी इतर लोकांपेक्षा जास्त प्रभू मध्ये कार्य केलं, पण मी केलं असं नाहीये, तर प्रभूची कृपा माझ्यामध्ये होते, तिने ते केलं। प्रियो, कभी भी हम निराश और दुखी नहीं होना। आणि प्रियो, कधी पण निराश आणि दुःखी नाही व्हायचं। हे हमसे नहीं होगा ऐसे नहीं बोलना, आणि माझ्याकडून होणार नाही असं म्हणायचं नाहीये। प्रभु का अनुग्रह हमारे साथ है तो, आणि देवाची कृपा जर आपल्या सोबत आहे तर 4:13 में पौलुस बोलता है कि मैं उसके द्वारा मैं सब कुछ कर सकता हूँ। आणि फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर जो मला सामर्थ्य देतो त्या सामर्थ्याच्या द्वारे मी सर्व काही करण्याकरता सामर्थ्य आहे। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। मतलब क्या है? याचा अर्थ काय प्रियांनो? तुम्हें ये जो अवसर मिला है आणि आपल्याला ही जी काही संधी मिळालेली आहे, ये जो प्रभु की उपस्थिति में जो हमें जो संगति प्रभु ने दिया है, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपल्याला जी काही संगती मिळालेली आहे, प्रभु हमें कुछ ऐसा आत्मिक गहरी बातों को हमें समझाने के लिए चाहता, आणि अशा काही आत्मिक गहन गोष्टी प्रभू आपल्याला समजून सांगण्याकरता इच्छितो, और हमें बराबर उसको अमल करके उसमें बढ़ना चाहिए, आणि बरोबर त्या आपण आचरणामध्ये आणून त्याच्यामध्ये वाढायचंय। तो हम लोग मानव अलगवाई की बात पर सीख रहे हैं, आणि आपण वेगळेपणाच्या गोष्टीला शिकत आहोत। हमने अभी मानव 2 बात को देख लिया, आणि आतापर्यंत 2 गोष्टी आपण पाहिल्या। पहला बात क्या था? आणि पहिली गोष्ट काय होती? मानव कौन अलग होना चाहिए, आणि कोणी वेगळं राहायला पाहिजे, उसका हमने 4 बात देखा, आणि त्याच्यामध्ये 4 गोष्टी आपण पाहिल्या। इसके बाद में हमने देखा क्यों अलग होकर रहना चाहिए, आणि मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पाहिली की आपण का वेगळं राहायला पाहिजे, उसमें हमने 3 बात देखी। त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपण पाहिल्या। उसमें मैं एक एग्जाम्पल आपको बोल रहा था, आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण मी तुम्हाला देत होतो नेहम्याह के जीवन के, आणि नेहम्याच्या जीवनात संबंधाने, क्योंकि ये जो अगुवाई का कार्य जो भी करेगा, शैतान उससे ज्यादा नफरत करके उसके साथ फाइट करेगा, आणि वेगळेपणाचा जो कोणी कार्य करेल सैतान त्याच्या विरोधामध्ये युद्ध करेल। और हमने देखा एदन वाटिका में माना दीवार था, आणि एदेन बागेमध्ये भिंत होती, कौन था? आदम भरा हुआ, ओके, और नया यरूशलेम में दीवार है, आणि नवीन यरूशलेम मध्ये सुद्धा भिंत आहे। तो अभी नेहम्याह ने ये दीवार का बांधकाम कार्य जब गया, आणि नेहम्याह ज्या वेळेला या भिंतीच्या बांधकामाकरता गेला, अब विरोधी को उस पर बहुत नाराजी बनाया, आणि मग विरोधीला त्याच्यावर खूप नाराजगी आली। तो उनके विरोधी को रुकाने की हथियार क्या था पहले? आणि मग विरोधी त्याला थांबवण्याचा शस्त्र काय होतं? मजा किया, मजाक उड़ाया, टटा किया, मजाक किया, निंदा किया, आणि मग त्याची निंदा केली, त्याची थट्टा केली। मतलब इसके बाद में उन्होंने क्या किया? आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? धमकी दी, आणि मग धमकी दिली ना, धमकी दिया ना, धमकी दिया तो मतलब नेहम्याह ने क्या किया? डर गया, आणि मग धमकी दिल्यानंतर नेहम्याह घाबरला का? उन्होंने क्या किया? त्याने काय केलं? प्रार्थना की, त्याने प्रार्थना केली, वहां तक हम लोग आया था, आणि तिथपर्यंत आपण आलो होतो, अभी हमारे साथ उधर तक आ गया, आणि इथपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आले, हाँ, तभी हम आगे साथ में चलना है, आणि मग पुढे पण आपल्याला सोबतच जायचंय। तो मतलब प्रतिकूल जब आता है, आणि ज्या वेळेला प्रतिकूल येतं, तो प्रभु के लोग दुनिया के लोग जैसा हथियार लेकर डंडा लेकर के नहीं जाता, आणि मग प्रभूचे लोक इतर लोकांप्रमाणे, जगाच्या लोकांप्रमाणे युद्धाची सामुग्री घेऊन युद्ध करायला नाही जात। हाँ, एक मोटी समझ नहीं ढूंढता, SLR नहीं ढूंढता, मिशन गन नहीं ढूंढता, क्या ढूंढता? प्रार्थना। आणि मग ते कुठले शस्त्र, कुठली बंदूक नाही शोधत, तर ते काय शोधतात? ते प्रार्थना करतात। हम देखते हैं कि वही बात प्रेरितों का जीवन में भी था करके हमने कुछ बात देखा, आणि ती जो गोष्ट प्रेषितांच्या जीवनामध्ये होती त्याच्यातल्या काही गोष्टी आपण पाहिल्या, मतलब प्रेरितों को बहुत प्रतिकूल आया, आणि प्रेषितांना खूप प्रतिकूल आलं। उन्होंने क्या किया? त्यांनी काय केलं? जब प्रेरितों 4 अध्याय का 31 वचन, आणि प्रेषित 4 अध्याय 31 वचन, जब वे प्रार्थना कर चुके तो वह स्थान जहाँ वे इकट्ठे थे हिल गया और वे सब पवित्र आत्मा से परिपूर्ण हो गए और परमेश्वर का वचन विवाह से सुनाते देखा, मानव प्रभु का वचन यहाँ से सुनने के लिए उन्होंने क्या किया? प्रार्थना किया, आणि देवाचं वचन धैर्याने सांगण्याकरता त्यांनी काय केलं? तर प्रार्थना केली। भैया, आपका कभी भी ऐसा कुछ कमजोरी लगता है, तुरंत आप प्रभु से प्रार्थना करो, आणि प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये कधी अशा प्रकारे दुर्बलता आली तर तुम्ही लगेच प्रार्थना करा। और हमने देखा हमारा
जब पत्रोस को जब बंद किया आणि पेत्राला ज्या वेळेला बंदीगृहामध्ये टाकण्यात आलं, उन्होंने क्या किया? त्यांनी काय केलं? अरे अभी पत्रोस को छुड़ाने के लिए कोई एमपी एमएलए कोई है क्या परिचय का, तो उनको ढूंढने के लिए नहीं गया। आणि मग आता पेत्राला सोडवण्याकरता कुठला मंत्री ओळखीचा आहे का, त्या मंत्र्याला शोधत नाही गेले। 12 अध्याय का 5 वचन में हम क्या देखता? आणि 12 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये आपण काय पाहतो? बंदीगृह में पतरस बंद था, परंतु कलीसिया उसके लिए लव लगाकर परमेश्वर से प्रार्थना कर रही थी। हाँ, देखा छुड़ाने वाला कौन है? आणि सोडवणारा कोण आहे? प्रभु छुड़ाएगा। प्रभु सोडवे। तो उन लोगों ने लव लगा करके प्रार्थना किया आणि ते एकदम लवलीन होऊन प्रार्थना करू लागले। 12 वचन, त्याचं 12 वचन, 12 अध्याय 12 वचन। जानकर वह उस यूहन्ना की माता मरियम के घर आया, जो मरकुस कहलाता है। वहाँ बहुत से लोग इकट्ठे होकर प्रार्थना कर रहे हैं। देखो पत्रोस को भी छुड़ाया, छुड़ाने के बाद में प्रार्थना करने वाले लोगों के बीच में पत्रोस आया। आणि मग पेत्राला सोडवलं त्यांनी, ते प्रार्थना त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे प्रार्थना करणारे लोक होते त्यांच्यामध्ये पेत्र आला। आपके जीवन में समस्या आता है, तुमच्या जीवनामध्ये समस्या येतात, आप क्या करता? आणि तुम्ही काय करता? क्या करता? काय करता? थोड़ा सोचो, थोडा विचार करा। है ना? तुरंत अच्छा डॉक्टर को दे। आणि लगेच कुठला चांगला डॉक्टर आहे? मैं ये नहीं बोलता कि आप डॉक्टर के पास मत जाओ, मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका। अगले आप प्रभु के उपस्थिति में घुटने टेको। आणि सगळ्यात पहिले प्रभूच्या उपस्थितीमध्ये गुडघे टेका। कितना भी भयंकर प्रतिकूल अवस्था क्यों ना हुई हो, आणि कितीही प्रतिकूल अवस्था असू द्या। अभी आपको मालूम है जब पौलुस और सीलास को पकड़ के बंदीगृह में डाला, आणि पौल आणि सिलास यांना पकडून बंदीगृहामध्ये जावेला टाकलं। उधर उन्होंने क्या किया? आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? फिर अच्छा एडवोकेट है उसको बुलाओ, फिर थोड़ा कुछ हमारे लिए फाइट करे, ऐसा प्लान किया। आणि मग त्यांनी आपल्या करता काहीतरी भांडावं म्हणून त्यांनी काय प्लान केला का? नहीं है ना? नाही। समय भी नहीं देखा, आधी रात को, आणि वेळ पण नाही पाहिला, अर्ध्या रात्री। अपना काम, अपना स्टेशन एकदम 24 आवर्स चालू रहता। आणि आपलं जे स्टेशन आहे ते 24 तास चालू राहतं। तो स्टेशन से बात किया आणि मग त्या स्टेशनशी ते बोलले, डैडी अभी हम लोग यहाँ पर हाथ पाव बांधा हुआ अवस्था में है, ताली बजाकर गा नहीं सकता। आणि पप्पा आता इथं आमचे हातपाय बांधलेले, आम्ही टाळ्या वाजवून गीत नाही गाऊ शकत। आधी रात को, अर्ध्या रात्री। जब 16 अध्याय का 25-26 वचन में, आणि प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये प्रार्थना करते हुए परमेश्वर के भजन गा रहे थे और कैदी उनकी सुन रहे थे। देखो आधी रात को ये लोग गा रहे तो कैदी लोग सुन रहे थे, अभी देखो उनका भी दिल को प्रभु ने तैयार किया। आणि मग ते जे कैदी आहे ते हे ऐकत होते आणि प्रभूने त्या कैद्यांचं मन तयार केलं। मैं आपको बोलता हूँ जो भी वचन ध्यान से सुनेगा ना उसका भी जीवन में काम हो जाएगा। आणि मी तुम्हाला सांगतो जे देवाचं वचन लक्ष देऊन ऐकतील त्यांच्याही जीवनामध्ये कार्य होईल। अभी क्या हुआ? आणि आता काय झालं? इतने में एकाएक बड़ा भूकंप आया, यहाँ तक कि बंदीगृहों की नींव हिल गई और तुरंत सब द्वार खुल गए और सबके बंधन खुल पड़े। देखा, सुनने वालों का सबका बंधन खुल जाता। आणि जे ऐकणारे त्या सगळ्यांचे बंधन मोकळे होतील। आज बहुत लोग बंधन से आया, बंधन में क्यों जाता मालूम है? आणि आज पुष्कळ लोक बंधनामध्ये आले आणि बंधनामध्ये जातात, त्याचं कारण काय माहिती का? ध्यान से सुनते हैं आणि लक्ष देऊन ऐकत नाही। फिर आप ये वचन सुनकर देखो, आपका कोई भी बंधन है, बंधन से आप मुक्त हो जाएगा। आणि मित्रांनो तुम्ही हे वचन ऐकून बघा, तुम्ही कुठल्याही बंधनामध्ये आहे तर त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल। हम कहाँ पर आया? आपण कुठे आलो? हम स्वतंत्र करने वाला प्रभु को उसी में आया। आणि आपल्याला स्वतंत्र करणाऱ्या देवाच्या उपस्थितीमध्ये आलो। ये स्वतंत्रता का अनुभव कब मिलेगा? आणि या स्वतंत्रपणाचा अनुभव आपल्याला केव्हा भेटेल? ये वचन अगर आपका दिल में इम्प्लांट हो जाएगा, आणि ज्या वेळेला देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये जोडल्या जाईल त्या वेळेला। यूहन्ना 8 अध्याय का 31-32 वचन में इसलिए प्रभु यीशु मसीह बोलता है कि जो मेरा वचन पर बना रहेगा, ये वचन अगर बराबर इम्प्लांट हो जाएगा वो आजाद हो जाएगा। आणि म्हणूनच यूहन्ना त्याचा 8 अध्याय त्याचे 31 आणि 32 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो की जो कोणी माझ्या वचनामध्ये स्थिर राहील निश्चितच तो त्याच्या अनुसारच चालेल। प्रियोम एक बात जानना, आणि एक गोष्ट जाणून घ्या, नेहमिया को यहाँ पर बहुत बड़ा प्रतिकूल आया। आणि नेहमीला या ठिकाणी खूप प्रतिकूल आलं। नेहमिया ने क्या किया? नेहमीने काय केलं? बार बार प्रभु को उपस्थिति में प्रार्थना की आणि वारंवार प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना केली। उस 4 अध्याय का 9 वचन, आणि नेहम्या 4 अध्याय त्याचं 9 वचन, परंतु हम लोगों ने अपने परमेश्वर से प्रार्थना की। देखा, हम लोगों ने प्रतिकूल में क्या किया? प्रार्थना किया। आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये आम्ही काय केलं की देवाची प्रार्थना केली। देखो मुझे इस प्रार्थना का बहुत गहरा अनुभव है, मैं इसलिए आपको बार बार बोलना चाहता हूँ,
प्रार्थना में और भी अधिक लवलीन हो जाओ। आणि या प्रार्थनेचा मला खूप मोठा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो तुम्ही प्रार्थनेमध्ये लवलीन राहा। सारा यूनिवर्स को चलाने वाला परमेश्वर को हाथ को चलाने के लिए प्रार्थना को सामर्थ्य है। आणि संबंध विश्वाला चालवणाऱ्या परमेश्वराच्या हाताला चालवण्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्या प्रार्थनेमध्ये आहे। बहुत गंभीर बात है आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे। नेहम्या 5 का उसका 19 वचन आणि नेहम्या 5:19 वचन, हे मेरे परमेश्वर, हाँ। जो कुछ मैंने इस प्रजा के लिए किया है हाँ। उसे तू मेरे हित के लिए स्मरण रख। देखा वो वापस प्रभु से प्रार्थना कर रहा है आणि परत तो प्रभूकडे प्रार्थना करत आहे। उसका 6 का 9 वचन आणि नेहम्या 6:9 वचन, वे सब लोग यह सोचकर हाँ। हमें डराना चाहते थे, हाँ। उनके हाथ ढीले पड़े हाँ। और काम बंद हो जाए, हाँ। परंतु अब हे परमेश्वर, हाँ। तू मुझे हिलाव दे। देखा यहाँ मुझे बड़ा लंबा प्रार्थना करने की जरूरत नहीं, एक छोटा प्रार्थना कर, परंतु प्रार्थना कर, प्रार्थना विश्वास का आपका एक चिन्ह है। आणि तुम्हाला खूप मोठी प्रार्थना करण्याची गरज नाही, छोटीशी प्रार्थना करके हे परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य दे। तुमची प्रार्थना ही तुमच्या निर्बलतेचा पासून मुक्त होण्याची किल्ली आहे। हाँ, उसका 14 वचन, त्याचं 14 वचन, हे मेरे परमेश्वर, हाँ। तोबिया, सनबलत और नोदिया हाँ। नबिया हाँ। और अन्य जितने नबी मुझे डराना चाहते थे, हाँ। उन सबके ऐसे ऐसे कामों की सुधीर। हाँ, देखो बोलने का अर्थ है उन लोगों की इस धोखे की बातों से भी मुझको बचाना। आणि त्या लोकांच्या या फसवणुकीच्या गोष्टीपासूनही मला वाचव। प्रियो, एक बात जानना, हमारा विरोधी शैतान बहुत चालाक है। आणि प्रणव एक गोष्ट जाणा की आपला विरोधी शैतान जो आहे तो खूप चलाक आहे। वो कहीं ना कहीं रीति में आपका आत्मीय जीवन को तोड़ने के लिए, आपको निराश दुखी करने के लिए प्रयास में है। आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपलं आत्मिक जीवन तोडून आपल्याला दुःखी आणि निराश करण्याचा तो प्रयत्न करतो। आपको मालूम है ना, 2 कोरिन्थियों 2 अध्याय का 11 वचन में पौलुस बोलता है कि हम शैतान की उन युक्तियों से अनजान नहीं। आणि 2 कोरिन्थियराचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो की शैतानाच्या त्या कुयुक्त्यापासून आपण अजाण नाही। तो क्या करूं प्रभु, मतलब मसीह लोगों में बहुत से लोग अलर्ट नहीं, आणि ख्रिस्ती लोकांमध्ये पुष्कळ लोक जे आहेत ते जागृत नाहीये। इसलिए पौलुस बोलता है मैं तुम्हारे विषय में डरता हूँ। आणि म्हणूनच प्रेषित पौल म्हणतो तुमच्या संबंधाने मला काळजी वाटते। 2 कोरिन्थियों 11:3 में कहीं मतलब शैतान की उस चालाकी काम तुम्हारे में असर ना करे। आणि 2 कोरिन्थियराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो की ज्याप्रमाणे सर्पाने हवेला बहकवलं त्याप्रमाणे शैतान तुमची मने बहकू नये आणि त्याच्या अधीन तुम्ही जाऊ नये। हमें प्रभु के साथ एकदम अटूट संबंध चाहिए आणि प्रभू सोबत आपले अतूट असे संबंध पाहिजे। प्रभु पर कभी भी संदेह ना कर आणि प्रभूवर कधीही शंका करू नका। है ना, मतलब आप विश्वास में कमजोर ना होने देना। आणि विश्वासामध्ये तुम्ही दुर्बल होऊ नका। है ना, मतलब शायद बहुत बात आपको साथ नहीं देता होगा, लेकिन तभी भी प्रभु आपको साथ देगा। आणि पुष्कळ गोष्टी तुम्हाला साथ देत नसेल तरी सुद्धा प्रभू तुम्हाला साथ देईल। प्रभु का वचन और वायदा को हमेशा याद रखना। आणि प्रभूची अभिवचन जे आहे ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। मैं तुम्हें कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं जाएगा, ये एक शब्द भी याद रहेगा तो आपको क्या चाहिए। आणि तुला मी कधी सोडणार नाही आणि तुला कधी टाकणार नाही, हे वचन जरी तुम्ही आपल्या हृदयामध्ये ठेवलं तर याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे। आपको कुछ डरने की जरूरत आणि प्राणो तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। तो अभी यहाँ पर शैतान और भी कुछ नया तरीका लेना शुरू किया। आणि या ठिकाणी शैतानाने अजून दुसरा उपाय शोधायचा प्रयत्न केला। क्योंकि कैसे भी नेहम्या को उसकी योजना से उसको दूर करना है। आणि कसंही करून नेहम्याला त्याच्यात जी काही योजना आहे त्याच्यापासून खाली पाडायचंय। उसका 6 अध्याय का 1-2 वचन आणि 6 अध्याय 1 आणि 2 वचन। देखिए, अभी दुश्मन अभी तक थोड़ा सा मुंह ऊपर करके थोड़ा चेहरा टाइट करके दिखा रहा था, अभी धीरे से उन्होंने प्यार का एक अलग एक मार्ग लिया। आणि मग आतापर्यंत शैतान काय आहे की थोडंसं मिशा वर करून ताट मानेने काहीतरी नेहम्या आणि त्यांच्या विरोधामध्ये कार्य करत होता, पण आता तो सुद्धा नमला। आता तो काय आहे चालाकी रीतीने खूप मी तुझ्यावर प्रेम करतो असं दाखवत तो कार्य करू लागला। हमसे पिछले दिनों में हमने ऐसे सोचा था नेहम्या बहुत अच्छा है, उसका तारीफ करके उसका मन बहला करके प्रेम की अभिनय करके अभी वो निकट आया। आणि मग नेहम्या तुझ्याबद्दल आम्ही असा विचार करत होतो, पण नाही, पण आता तू जे करतोय ते खूप चांगलं करतोय, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो अशा प्रकारे दाखवतो त्याच्या जवळ आला। एक 6 का 1-2 वचन पढ़ना। आणि नेहम्या 6 अध्याय 1 आणि 2 वचन वाचा। तोबिया और अरबी
गेशेम और हमारे अन्य शत्रुओं को यह समाचार मिला कि मैं शहरपना को बनवा चुका, और यद्यपि उस समय तक भी मैं फाटकों में पल्ले न लगा चुका था, तो भी शहरपना में कोई दरार न रह गई थी। तब संबलत और गेशेम ने मेरे पास यो कहना भेजा, हम ओनो के मैदान के किसी गांव में एक दूसरे से भेंट करें, परंतु वे मेरी हानि करने की इच्छा करते थे। देखा, अभी बड़ा दोस्ती लगाने के लिए वो बुला रहा है आणि ते मैत्री आहे असं दाखवण्याकरता ते बोलवत आहे। हो ना, मैं आओ, अभी हम थोड़ा मतलब चाहे तो तुमको कोई जरूरत पड़ेगा तो हम भी तेरा मदद के लिए तैयार है, इस बहाने में उन लोगों को बुला रहे हैं। आणि तुला जर काही गरज वाटली तर आम्ही पण तुला सहाय्य करण्याकरता तयार आहे, तू आम्हाला इकडे भेटायला ये म्हणून ते बोलवत आहे। पण उनका लक्ष्य क्या है, त्यांचा उद्देश काय आहे? कैसे भी नेहम्या का मूल्यवान समय में बाधा डाला, आणि कसंही करून नेहम्याचं जे मूल्यवान वेळ आहे त्याच्यामध्ये व्यत्यय आणणं। तिसरा वेळ पडला, त्याचं 30 वचन वाचा। तिसरा सॉरी तिसरं नेहम्या 6 अध्याय 3 वचन। परंतु मैंने उनके पास दूसरों से कहना भेजा, मैं तो भारी काम में लगा हूँ, वहाँ नहीं जा सकता। मेरे इसे छोड़कर तुम्हारे पास जाने से काम क्यों बंद रहे? देखा, बोलने का अर्थ यहाँ पर प्रभु का काम करने वाले लोगों के साथ नेहम्या रहना चाहिए, नहीं तो काम बंद हो जाएगा। अभी इसलिए काम बंद होना चाहिए, इसलिए चला की रीति में बोलता है कि तू आ जा, अभी हमारा थोड़ा मीटिंग करके हम लोग एक नया प्लान बना करके हम तुम्हारा जो भी कार्य जल्दी से बढ़ाने के लिए काम करेगा, ऐसा बहाना लेकर धोखा देने के लिए बुलाए। आणि काम करणाऱ्या लोकांसोबत नेहम्या राहायला पाहिजे, तरच ते काम पूर्ण होईल। पण मग नेहम्या तिथून जर गेला तर मग ते काम बंद होईल, आणि म्हणूनच ते काम बंद करण्याकरता ते चालाक रीतीने त्याला बोलवत आहे की तू ये, आपण परत विचार विनिमय करू आणि एक चांगली योजना बनवून ते काम पूर्ण करू, म्हणून ते त्याला बोलवण्याचा प्रयत्न करत होते। प्रियो, कई बार कई लोगों का बुलाना आपका आत्मिक जीवन को ठुकराने के लिए, आणि पुष्कळ वेळा पुष्कळ लोकांचं बोलवणं तुमचं आत्मिक जीवनाला ठेच पाडण्याकरता आहे। वो आपको तो सब कुछ बाइबल आता है, आपको इतना जरूरी मतलब क्या जरूरी है इतना जल्दी मीटिंग में जाना या डेली मीटिंग में जाना, एक आधे दिन नहीं जाए तो क्या हो गया, तुम्हारा समय हमारे साथ में थोड़ा बिताओ ना। आणि मग तुम्हाला तर एवढं देवाचं वचन सांगतं, मग तुम्हाला दररोज मीटिंगला जाण्याची काय गरज आहे, एवढा वेळ तुम्हाला मीटिंग मध्ये थांबण्याची काय गरज आहे, थोडा वेळ आमच्या सोबत पण राहा ना। बोलने का अर्थ कैसे भी संगति से दूर करवा करके प्रभु की मतलब कामों में बाधा लाने के लिए वो कोशिश करे, आणि कसंही करून आपल्याला प्रभूच्या संगतीपासून दूर नेऊन प्रभूच्या कार्यामध्ये ते व्यत्यय आणण्यासाठी ते प्रयत्न करतील। ये भी नहीं पढ़ा तो यहाँ पर भी अगर बात नहीं बना तो, आणि मग याच्यामध्ये पण नेहमी फसला नाही गेला तर और खड्डा हो देगा, आणि अजून मग ते खड्डा खणतील। कौन सा खड्डा मालूम है? आणि तो कुठला खड्डा आहे माहिती का? अभी देखिए, उसमें से हमें बहुत सबक मिलने वाला है, इसलिए मैं आपको ये बात पढ़ा रहा हूँ। नेहम्या 6 अध्याय का 6-7 वचन, आणि नेहम्या 6 अध्याय 6-7 वचन, जिसमें यो लिखा था, जाति जाति के लोगों में यह कहा जाता है, और गेशेम भी यही बात कहता है कि तुम्हारी और यहूदियों की मनसा बलवा करने की है, और इस कारण तू उस शहरपना को बनवाता है, और तू इन बातों के अनुसार उनका राजा बनना चाहता है। तूने यरूशलेम में नबी ठहराया है, जो यह कहकर तेरे विषय प्रचार करे कि यहूदियों में एक राजा है। बोलने का अर्थ क्या है कि नेहम्या, तुमको ये जानना चाहिए, तुम ऐसे ऐसे काम कर रहा है और एक काम राजा का कान में पहुंचेगा तो तेरा क्या होगा, इसलिए बेचना है ना, हम तुमको मारा मार्ग बताएगी। आणि मग नेहम्या तू काय आहे की राजा होऊ इच्छितो, असं हे जर राजाच्या कानामध्ये पडलं तर मग तुझं काय होईल, तू इकडे आम्ही तुला वाचवतो। तेव्हा लोक बोलते हैं ना, अरे वो अपना साम्राज्य बनाता, आणि मग काही लोक असं म्हणतात ना, अरे तोच आपलं स्वतःच साम्राज्य बनवत आहे, क्योंकि हमारा संगठनाओं के साथ वो मिलता ही नहीं, आणि तो आपल्या संघटनेसोबत मिळत नाही, वो एक अलग साम्राज्य बना रहा है, आणि तो एक वेगळं साम्राज्य बनवत आहे। बोलता है की नहीं? असं बोलतात का नाही? बार सुना, आणि किती वेळा ऐकलं? ये तोबिया सनबनत लोग हैं, आणि हे तोबे आणि सनबनत सारखे लोक आहेत। वो लोग, अरे प्रभु
प्रभु का कार्य के लिए एक को अलग करेगा तो प्रभु का उस दर्शन में वो चलते रहेगा। आणि प्रभूने एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामाकरता जर वेगळं केलं तर तो त्या दर्शनामध्ये चालत राहील। प्रियो, वो व्यक्ति कभी दूसरे की बातों पर कभी भी बहकेगा नहीं, दुनिया की तरफ देखेगा नहीं। आणि तो व्यक्ती इतर लोकांच्या बहकावामध्ये येणार नाही आणि त्यांच्या अनुसार करणार पण नाही। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। बहुत खास प्रियो, ये सच में मैं तो ये विश्वास करता हूँ प्रभु ने अद्भुत प्रकार का स्वर्गीय दर्शन में यहाँ तक लाया। आणि मी तर विश्वास करतो की खूप अद्भुत प्रकारे स्वर्गीय दर्शनामध्ये प्रभूने इथपर्यंत आणलं। इन बातों में सभी में नहीं आया तो और भी उनका जोर और कदम बढ़ाएगा। आणि या गोष्टीमध्ये पण नेहमी फसला नाही केला तर मग त्यांचा जोर अधिक जास्त वाढू लागला। उसका 9 वचन पढ़ना, 6 का 9। आणि नेहमी 6:9 वचन। ये सब लोग यह सोचकर हमें डराना चाहते थे। देखा, बाद में उनका कदम बढ़ गया, अभी डराने का काम आ गया। आणि मग त्यांचे आता पुढचं पाऊल आहे की ते आता घाबरू लागले, है ना। लोग डराने के लिए मतलब शैतान का युक्ति आप देखना प्रियो, प्रभु का सच्चा कार्य के खिलाफ में विरोधी कैसा कैसा काम कदम बढ़ा सकता है। आणि प्रभूचं जे खरं कार्य त्याच्या संबंध त्याच्या विरोधामध्ये विरोधी कशा कशा प्रकारे पाऊल टाकतो। डरा करके, है ना, देश में तुमको रुकने नहीं देगा, भगाऊंगा। आणि तुला या ठिकाणी राहू नाही देणार, तुला हाकलून लावेल। प्रेज द लॉर्ड। डराने की कोशिश करता आणि घाबरवण्याचा प्रयत्न करतात। आप लोग मालूम ये सब मेरे जीवन में हुआ है, आप लोगों को क्या मालूम था? आणि हे सगळं माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे, तुम्हाला काय माहिती नाटक। प्रेज द लॉर्ड। बहुत धमकियां आया आणि खूप धमकी आल्या। मद्रासी को यहाँ से भगाएगी आणि मद्रासीला इथून घालून लावू। प्रेज द लॉर्ड। भगाएगी बोला, वो सब भाग गया, तो अभी तक हम यहाँ पर। आणि जे असे म्हटले याला पळून लावून तेच पळून गेले, पण आम्ही आतापर्यंत इथे राहिलो। आपको मन में एक बार अपना पोलो का भाई माइकल ने जाकर के वो पिंडो कॉलोनी का पिंडो अंकल था, पिंडो अंकल को कुछ बोला तो पिंडो अंकल ने बोला हम उसको अभी 2 हफ्ते के अंदर से भगाएंगे। आणि पॉल ब्रदर यांचे जे भाऊ मायकल आहे त्यांनी ते पिंटो कॉलनी मध्ये जे पिंटो अंकल आहे त्यांना जाऊन सांगितलं। त्यावेळेला पिंटो अंकल म्हटले की 2 आठवड्याच्या आतमध्ये त्यांना इथून पळून लावू। और 2 हफ्ते के अंदर गुजारा वो ऐसा भागा, बेची गया जैसा, क्योंकि उसको लूटने के लिए लोग पीछे लगा था, प्राण बचाकर भागे इधर से। आणि मग 2 आठवड्याच्या आतमध्येच ते पिंटो अंकल असे पळाले, ते आपला जीव वाचून पळाले, कारण लोक त्याला लुटण्याच्या पाठीमागे लागले। देखा ऐसे कितने लोग, अभी कहानी बोलने के लिए जाएगा तो बहुत है। आणि सांगायचं झालं तर खूप आहे। बोले क्या प्रियो, मतलब विरोधी यहाँ पर नहम्याह को कैसे भी डरा करके उसको इन कामों में रिकॉर्ड करना चाहता। आणि मग विरोधी जे आहे ते कसंही करून नेहमीला घाबरून त्याच्या त्या कामामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। मुझे खबर कैसे मिला आपको लगा होगा, मेरे को कैसे मालूम पड़ा? आणि मला कसं काय समजलं तुम्हाला वाटत असेल? मुझे अचकुन जंगल ने बताया। आणि मला अचकुंज अंकलने सांगितलं। अरे वो अचकुन जंगल का घर में जाकर के ये बात बताया था। आणि अचकुंज अंकलच्या घरामध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं होतं। समझ में आया? बहुत गंभीर बात है। चलो बहुत बात है, अगर सुनाने के लिए जाएगा तो वो बात अभी यहाँ पर जरूर थी। आणि पुष्कळ गोष्टी सांगायच्या झालं तर पण त्यांची आता सांगण्याची गरज नाही। और आगे इसमें भी नहीं रुका तो, आणि याच्यामध्ये पण नेहमी नाही थांबलं तर क्या क्या मालूम है त्यांनी काय केलं माहिती का? उसका 6 का 12 वचन आणि 6:12 वचन। फिर मैंने जान लिया कि वह परमेश्वर का भेजा नहीं है, परंतु उसने हर बात ईश्वर का वचन कहकर मेरी हानि के लिए कही। देखा, मतलब झूठे भविष्यवक्ता के द्वारा झूठा भविष्यवाणी करके मतलब झूठा ठहराने की बहुत कोशिश करेगा। आणि खोट्या संदेशाच्या द्वारे खोटी भविष्यवाणी करून ते खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतील। आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे ये क्यों हो रहा है भैया? हे का होत आहे? दीवार बांधने के प्रति आणि भिंत बांधण्या संबंधाने जो व्यक्ति बिंदु बांधने के लिए जाएगा तो इस प्रकार का बहुत से प्रतिकूल आएगा। आणि जो व्यक्ती भिंत बांधण्यासाठी जाईल त्याला अशा प्रकारचे पुष्कळ प्रतिकूल येतील। एक बात जानना, एक गोष्ट प्रभु के वचन में ये बात कभी भी मंडली की दीवार तोड़ने का काम नहीं करना। आणि कधीही मंडळीची भिंत तोडण्याचं काम करू नका। लोग 2 प्रकार का काम करता है करके प्रभु ने बोला, एक की जोड़ता नहीं तो तोड़ता। आणि लोक 2 प्रकारचे काम करता, एक तर जोडण्याचं नाही तर तोडण्याचं। तो तोड़ेगा तो क्या होगा? आणि तोडल तर काय होईल? आपको मालूम है जब इक्लेसियंस उसका 10 अध्याय का 8 वचन का B पाठ में लिखा है, आणि उपदेशक त्याचा 10 अध्यायाचा 8 वचनाच्या शेवटला भाग। और जो लकड़ी काटे उसे उसी से
जो दीवार पण तोड़तो त्याला सर्प डसतो. जो दीवार को तोड़ेगा उसको सर्प डसेगा. आणि जो भिंतीला तोडण्याचा प्रयत्न करेल त्याला साप डसेल. बोलने का मतलब प्रभु का इस प्रकार की अगुवाई की सच्ची बात को, जो भी बात नहीं ऐसा कोई इसमें कोई बात नहीं, ऐसा बोल करके कार्य करने वालों को क्या होगा, सांप काटेगा तो उनको सजा मिलेगा. आणि मग जो कोणी अशा प्रकारे अलिप्तपणाच्या शिक्षणाला राहण्याची गरज नाहीये अशा प्रकारे जो शिकवेल त्याला काय होईल, त्याला सर्पाचा दंश होईल. म्हणजे काय की त्याला शिक्षा भेटेल. ये जो अगुवाई की बात बहुत श्रेष्ठ बात है. आणि प्राणो ही वेगळेपणाची गोष्ट खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. अभी भी मुझे ये सब बताते मुझे ऐसा लगता है अभी भी हम लोग मानव आउटलाइन में प्रवेश नहीं हुआ. आणि हे सर्व सांगत असताना मला अजूनही असं वाटतं की फक्त आपला जो मुख्य संदेश आहे त्याची रूपरेषा सांगत आहे, अजून संदेशामध्ये प्रवेश नहीं केला. आउटलाइन में इतना गंभीरता है तो अंदर जाने के टाइम पर कितना गंभीरता रहेगा आप देखना प्रियो. आज तक आपने कभी समझा नहीं, सुना नहीं, वो बात आपको प्रकाशित प्रभु देना चाहता है क्योंकि टाइम आ गया. आणि आतापर्यंत प्रियांनो तुम्ही कधी ऐकलेलं नाहीये, तुम्हाला कधी समजलं नाही, त्या गोष्टीचा प्रकाश प्रभु तुम्हाला देणार आहे, कारण आता वेळ जवळ आली आहे. नहूम का भविष्यवक्ता का किताब दूसरा अध्याय का 12 वचन में एक शब्द ऐसा आता है. नहूम त्याचा दुसरा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं आहे, सत्यानाश करने वाला तेरे विरुद्ध चढ़ाया है. सत्यानाश करने वाला अभी मतलब विरोधी भयंकर दौर के साथ तुम्हारा विरुद्ध आया, इसलिए तुम्हारा सबसे बड़ा कर्तव्य क्या है, गढ़ को दृढ़ कर. गढ़ को दृढ़ कर मतलब इस दीवार को मजबूत रखो. आणि जी भिंत आहे, हा जो कोट आहे त्याला दृढ कर. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. इस दीवार को कच्चा नहीं होने देना, कमजोर नहीं होने देना. आणि या भिंतीला तू दुर्बल होऊ देऊ नको. बहुत ध्यान से सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐक. अभी भी मैं आपको बताना चाहता हूँ, हम लोग आपको मालूम है हम लोग जो उदार पाए हुए लोगों को बहुत बड़ा जिम्मेवारी है, परंतु बहुत लोग जिम्मेवारियों को समझने के लिए तैयार नहीं. आणि तारण प्राप्त झालेल्या आपल्या लोकांना खूप मोठी जबाबदारी आहे, पण पुष्कळ लोक ती जबाबदारी समजून घ्यायला तयार नाही. हम लोग मानव देश का, मंडली का, भाई का सबका पहरेदार है. आणि आपण या देशाचे, आपल्या नातेवाईकांचे, आपल्या भावाचे सगळ्यांचे पहारेकरी आहे. किती लोग समजता आणि किती लोकांना हे समजतं. उदार पाए हर एक लोग दूसरे का पहरेदार है, एक दीवार है. आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती इतर लोकांचा पहारेकरी आहे. तीसरा अध्याय का 17 से 20 वचन. आणि एजकेल त्याचा तिसरा अध्याय 17 ते 20 वचन. हे मनुष्य की संतान, मैंने तुझे इस्राएल के घराने के लिए पहरुआ नियुक्त किया है. तू मेरे मुंह की बातें सुनकर उन्हें मेरी ओर से चिताना. जब मैं दुष्ट से कहूँ तू निश्चय मरेगा, और यदि तू उसको न चिताए और न दुष्ट से ऐसी बातें कहे जिससे कि वह सचेत हो और अपना दुष्ट मार्ग छोड़कर जीवित रहे, तो वह दुष्ट अपने अधर्म में तो फंसा हुआ मरेगा, परंतु उसके खून का लेखा मैं तुझसे लूंगा. देखा प्रियो, ये शब्द वाला बहुत ध्यान से सुनना. अगर प्रभु से आलोचना पा करके हम सुनाने के लिए तत्पर नहीं रहेगा तो प्रियो उनका मृत्यू में उसके खून की लेगा प्रभु हमसे लेगा. आणि मग आपण जो अधर्मी आहे त्याला देवाचं वचन सांगण्याकरता जर आपण तत्पर नाही राहिला आणि तो जर त्या पापामध्ये मेला तर प्रभू त्याच्या पापाचा झाडा आपल्याकडून घेईल. और एक बार 33 अध्याय का 7-8 वचन भी. आणि एजकेल 33 अध्याय 7 आणि 8 वचन. मैंने तुझे इस्राएल के घराने का बहुरुआ ठहरा दिया है. तू मेरे मुंह से वचन सुनकर उन्हें मेरी ओर से चिता दे. यदि मैं दुष्ट से कहूँ हे दुष्ट तू निश्चय मरेगा, तब यदि तू दुष्ट को उसके मार्ग के विषय में न चिताए तो वह दुष्ट अपने अधर्म में फंसा हुआ मरेगा. ये बात यहाँ पर बैठा हुआ सबको मालूम है, जिसका जीवन में यीशु मसीह नहीं है वो कहाँ जा रहा है. आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला माहिती की ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाहीये तो कुठे जात आहे, नरक जा रहा है. तो नरकामध्ये जात आहे. यीशु मसीह बिना स्वर्ग नहीं. आणि येशू ख्रिस्ता खेरीचा स्वर्ग नाही. ये बात यहाँ पर बैठा हुआ सबको मालूम. इसका मालूम हमें मिलने वाला, हमारे चारों तरफ लेने वाला कहाँ जा रहा है, नरक जा रहा है. उसको जाकर के सच्चाई बोलने का कर्तव्य किसका है, ये जाना वो मेरा और आपका है. आणि ही गोष्ट आपल्याला जर माहिती आहे की ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाहीये तो नरकाकडे जात आहे. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला जर माहिती आहे तर आपल्या चौबाजूने राहणाऱ्या लोकांमध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त नाहीये तर मग ते कुठे जात आहे, तर ते नरकामध्ये जात
नरकापासून वाचवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ती तुमची आणि माझी आहे. शायद वो व्यक्ति दुनिया की रीति में हमसे भी स्वभाव में बहुत अच्छा होगा, आणि कदाचित जगाच्या रीतीने स्वभावने आपल्यापेक्षाही तो चांगला असेल, 33 करोड़ को मानता भी होगा, आणि 33 करोडला तो मानतही असेल, परंतु वो स्वर्ग नहीं जाएगा, आणि तो स्वर्गामध्ये नाही जाणार, वो नरक जाएगा, आणि तो नरकामध्ये जाईल. आमेन. ये बहुत बड़ा जिम्मेवारी प्रभु ने हमें दिया. आणि खूप मोठी जबाबदारी प्रभूने आपल्याला दिलेली आहे. यीशु मसीह बोला सत्य मार्ग और जीवन मैं ही हूँ, मेरे बिना कोई भी स्वर्ग में आएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्या खेरीज कोणीही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे, बहुत अनोखा बात है, आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. ये हमने प्रभु से पाया हुआ वचन आणि है. आपण प्रभू पासून प्राप्त केलेलं वचन आहे. ये वचन दूसरों को देना हमारे कर्तव्य है. आणि हे वचन इतरांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. यिर्मयाह 6:17, यिर्मयाह त्याचा 6 अध्याय 17 वचन. मैंने तुम्हारे लिए पहले बैठा कर कहा, नरसिंह का शब्द ध्यान से सुनना, पर उन्होंने कहा हम न सुनेंगे. देखा, आज भी ऐसा लोग जो अभी तक उधार नहीं पाया, फिर भी ये वचन ध्यान से सुनने के लिए लोग तैयार नहीं. प्रियो, कितना दुख की बात है. आणि अजूनही ज्यांचं तारण झालेलं नाहीये तरी सुद्धा ते वचन लक्ष देऊन ऐकण्याकरता तयार नाहीये, तर मग किती दुःखाची गोष्ट आहे. आपल्या जीवन में यीशु मसीह है क्या? आणि तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त आहे का? यीशु मसीह को आपने दिल दिया क्या? आणि तुम्ही आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे का? यीशु मसीह आपका जीवन में आना चाहता है, परंतु आपका अनुमति बिना प्रभु जबरदस्ती नहीं आएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये येऊ इच्छितो, पण तुमच्या परवानगी खेरीज तो बळजबरी येणार नाही. प्रभु, आप कितना भी भयंकर पापी हो तो भी प्रभु आपका पाप क्षमा दे करके प्रभु आपको स्वीकारने के लिए तैयार है, परंतु आपको प्रभु को स्वीकारने का दिल नहीं किया. आणि तुम्ही कितीही मोठे पापी असले तरी सुद्धा प्रभू तुमच्या पापांची क्षमा करून तुमच्या हृदयामध्ये यायला तयार आहे, पण तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारायची तयारी आहे का? हम बार बार क्यों बोलते हैं प्रियो? आणि वारंवार का सांगतो प्रियांनो? यशायाह 62:6 में लिखा है. कारण यशायाह 62 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये असं लिहिलंय. क्या लिखा? काय लिहिलंय? हे यरूशलेम, मैंने तेरे शहरपनाह पर पहले बैठे हैं, वे दिन रात कभी चुप न रहेंगे. हे यहोवा को स्मरण करने वालों, चुप न रहो. देखा, प्रभु को याद दिलाने वालों के बारे में प्रभु का वचन कहता है कि तुम चुप नहीं रहना. आणि माझ्या प्रभूचे लोक आहे, प्रभूचं वचन त्यांना असं सांगतात की तुम्ही गप्प राहू नका. प्रभु का ये संदेश आपको इसलिए बार बार दिया जा रहा है, आप उस होने वाला आनंद आग की, उस नरक की आग से आप बचो. आणि हा संदेश तुम्हाला वारंवार याच्या करता देण्यात येत आहे की त्या नरकाच्या भयंकर आगीपासून तुम्ही वाचल्या जा. मैं एक दो बात आपको बताना चाहता हूँ. 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज भी प्रभु को दीवार बनकर रहने वाले लोग चाहिए. आणि आज प्रभूला भिंत होऊन राहणारे लोक पाहिजे. आज भी प्रभु को चाहिए. आणि आजही प्रभूला पाहिजे. हेस्केल उसका 22 अध्याय का 30 वचन. आणि एजकेल त्याचं 22 अध्याय त्याचं 30 वचन. मैंने उनमें ऐसा मनुष्य ढूंढना चाहा जो बाड़े को सुधारे और देश के निमित्त नाते में मेरे सामने ऐसा खड़ा हो कि मुझे उसका नाश करना न पड़े. देखो, मेरे सामने दीवार बनकर रहने के लिए प्रभु कुछ लोगों को अभी भी ढूंढ रहा है. आणि माझ्या समोर भिंत होऊन राहण्याकरता प्रभू अजूनही काही लोकांना पाहत आहे, शोधत आहे. प्रभु, तेरे प्रति दीवार बनने के लिए मैं तैयार होकर के कितने लोग बोलेंगे? आणि प्रभू तुझ्यासाठी भिंत बनायला मी तयार आहे असे किती लोक म्हणतील. आप दीवार बनकर रहेगा तो बहुत लोग बच जाएगा, नहीं तो नाश हो जाएगा. आणि प्रियांनो, तुम्ही जर भिंत होऊन राहाल तर पुष्कळ लोक वाचल्या जातील, नाही तर त्यांचा नाश होईल. एक दो एग्जाम्पल दे करके जल्दी मैं समाप्त करूंगा. आणि 1-2 उदाहरण देऊन लवकर मी थांबेन. मोशा इस्राएल के लिए हमेशा एक दीवार बनकर के रहा. आणि मोशे इस्रायला करता नेहमी एक भिंत होऊन राहिला. प्रभु स्वयं क्या गवाही देता है मोशे का इस दीवार बनकर रहने के बारे में? आणि मोशेच्या भिंत होऊन राहण्यासंबंधाने स्वतः प्रभू काय साक्ष देत आहे? 106 का 23 वचन. आणि स्तोत्र 106 त्याचं 23 वचन. इसने उनसे कहा कि मैं उनका सत्यानाश कर डालता यदि मेरा चुना हुआ मोशा जोखिम के स्थान में उनके लिए खड़ा न हो. देखा, वो दीवार बनकर खड़ा नहीं होता तो मैं इस्राएल लोगों कब का नष्ट कर देता था. आणि तो जर भिंत होऊन उभा राहिला नसता तर इस्रायलाचा मी केव्हाच नाश केला असता. तो मोशे ने कैसा मैं उसके लिए दीवार बनकर रहा. आणि मोशे कसा त्यांच्यासाठी तो भिंत होऊन राहिला जानना चाहिए. हे आपण जाणायला पाहिजे. देखो, मानो मोशे के लिए अच्छा
ऑफर था। आणि मोशे करता एक चांगली मागणी होती, त्याला एक नियुक्ती होती। मोशा, तुम्हारे लिए मैं तुम्हारा परिवार को मतलब बहुत बड़ा मैं कर दूंगा। आणि मोशे, तुला आणि तुझ्या परिवाराला मी खूप मोठं करेन। तेरा नाम बहुत बड़ा करेगा, तुझं नाव मी खूप मोठं करेन, तुम्हारे द्वारा बहुत कुछ करेगा। आणि तुझ्याद्वारे खूप काही करेन। लेकिन मोशा वो बात को स्वीकारने के लिए तैयार आणि मोशे ती गोष्ट स्वीकारायला तयार नाही झाला। देखो कैसा दीवार बन कर रहा। आणि बघा तो कशा प्रकारे भिंत होऊन राहिला। बहुत अद्भुत बात है, आणि खूप अद्भुत गोष्ट आहे। वो संभव पढ़ना चाहिए। आणि ती संभव तुम्ही वाचायला पाहिजे। निर्गमन उसका 32 अध्याय के 9 से 14 वचन। आणि निर्गमन त्याचा 32 अध्याय 9 ते 14 वचन। यहोवा ने मूसा से कहा, मैंने इन लोगों को देखा और सुन, वे हठीले हैं, अब मुझे मत रोक, मेरा कोप उन पर भड़क उठा है जिससे मैं उन्हें भस्म करूं, परंतु तुझसे एक बड़ी जाति उपजाऊंगा। तब मूसा अपने परमेश्वर यहोवा को यह कह के मनाने लगा। ध्यान से सुनना प्रियो, बहुत ध्यान से सुनना। देखा ओवर बहुत बड़ा था, लेकिन मोशा उन बातों में नहीं भागा। मोशा कैसा दीवार बनकर रहा। हे यहोवा, तेरा कोप अपनी प्रजा पर क्यों भड़का है, जिसे तू बड़े सामर्थ्य और बलवंत हाथ के द्वारा मिस्र देश से निकाल लाया है। मिस्री लोग यह क्यों कहने पाए, वह उनको बुरे अभिप्राय से अर्थात पहाड़ों में घात करके धरती पर से मिटा डालने की मनसा से निकाल ले गया। तू अपने भड़के हुए कोप को शांत कर और अपनी प्रजा को ऐसे हानि पहुँचाने से फिर जा। अपने दास अब्राहम, इसहाक और याकूब को स्मरण कर, जिनसे तूने अपनी ही शपथ खाकर यह कहा था, मैं तुम्हारे वंश को आकाश के तारों के तुल्य बहुत करूंगा, और यह सारा देश जिसकी मैंने चर्चा की है तुम्हारे वंश को दूंगा कि वे उसके अधिकारी सदैव बने रहे। तब यहोवा अपनी प्रजा की हानि करने से जो उसने कहा था पछताया। देखा मोशा कैसा दीवार बनकर रहा प्रियो। आणि मोशे कशा प्रकारे भिंत होऊन राहिला प्रियो। मोशा का विनती प्रभु ने सुना, आणि मोशेची विनंती प्रभूने ऐकली, भक्त का प्रभु ने आदर सम्मान किया, आणि प्रभूने आपल्या भक्ताचा आदर आणि सन्मान केला। इसलिए उतनी हठीली लोगों को प्रभु ने नाश होने नहीं दिया। आणि म्हणून त्या हठी लोकांचा प्रभूने नाश नाही केला। इसलिए मैं आपको एक बात याद दिलाना चाहता हूँ, आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो। मुझको और आपको ये जानना है, तुम्हाला आणि मला हे जाणायचंय। तो प्रभु दास ने शुरुआत में वो वचन बोलने के टाइम पर मैंने सोच रहा था कि पवित्र आत्मा ने उनको कैसा वो बात पर अगुवाई किया। आणि प्रभूच्या दासाने सुरुवातीला ते वचन बोललं, त्यावेळेला मी विचार केला की पवित्र आत्म्याने कसं त्यांना मार्गदर्शन केलं। मालूम आणि कुठलं वचन आहे माहिती का? है ना, यिर्मयाह 15 अध्याय का 20 वचन। आणि यिर्मयाह 15 अध्याय त्याचं 20 वचन। प्रियो ये आपको जरूर जानना है, आणि प्रियानो तुम्हाला हे निश्चितच जाणायचंय। मैं और आप ये देश के लिए एक सख्त दीवार होकर के प्रभु ने खड़ा किया हुआ है। आणि तुम्हाला आणि मला प्रभूने या देशाकरता एक खूप दृढ अशी भिंत म्हणून उभं केलंय। कैसा भिंत है? आणि ती कशी भिंत आहे? उन लोगों के सामने पित्तल की दृढ़ शहर बना। देखा तुम्हें मुझको प्रभु ने पित्तल की दृढ़ शहरपणा बना कर रखा है। आणि तुम्हाला आणि मला प्रभूने पितळाची एकदम दृढ अशी भिंत होऊन ठेवलेली आहे। ये बात समझता है क्या? आणि ही गोष्ट समजती का? ये समझना चाहिए, आणि हे समजायला पाहिजे। ये समझना चाहिए, आणि हे समजायला पाहिजे। हर एक उद्धार पाए हुए लोग, हम लोगों को इस दीवार का बांध काम नहीं, दीवार बनकर रहना प्रभु की इच्छा है। आणि मग प्रत्येक पवित्र भक्ताने या भिंतीचं बांधकाम नाही तर आपण भिंत होऊन राहणं ही प्रभूची इच्छा आहे। प्रभु को धन्यवाद हो, प्रभूला धन्यवाद असो। प्रभु को बहुत बहुत महिमा देता हूँ। आणि प्रभूला खूप गौरव देतो। अभी प्रभु का कल अगर प्रभु का आगमन नहीं हुआ तो कल का क्लास में जब हम प्रवेश करेगा, आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर असला आणि उद्याच्या क्लासमध्ये जर आपण प्रवेश केला तर, अभी तक जो बताया ना, आणि आतापर्यंत जे सांगितलं ना, क्या बताया, काय सांगितलं, क्या है अलगवाई, आणि वेगळेपणा म्हणजे काय आहे, वो अभी कल सीखने जा रहे हैं। आणि ते आपण उद्या शिकायला जाणार आहोत। 2 बात सीखा, 2 गोष्टी शिकल्या। मतलब कौन अलग होना चाहिए, आणि कोणी वेगळं राहायला पाहिजे, क्यों अलग होना चाहिए, का वेगळं राहायला पाहिजे। अभी तीसरा कदम मतलब क्या है अलगवाई, आणि वेगळेपणा म्हणजे काय ये जानना चाहिए ना, आणि जाणायला पाहिजे ना। अलगवाई बोला तो क्या है अलगवाई, आणि वेगळेपणा म्हटलं म्हणजे वेगळेपणा म्हणजे काय आहे। आज तक आपने नहीं जाना वो बात आप सीखने जा रहे हैं। आणि आतापर्यंत तुम्ही नाही जाणलं ती गोष्ट तुम्ही शिकायला जाणार आहात। अभी तक भी आपने कितना बात सीखा, आणि आतापर्यंत किती गोष्टी शिकल्या, और जब आप इसका बहुत मतलब प्रभु चाहने वाला उस गहराई की ओर आपको कल से वो क्लास में आप जाने वाले, आणि प्रभू इच्छेणाऱ्या त्या गहनतेकडे आपण उद्यापासून जाणार आहोत। प्रेज लॉर्ड, आप सबको बहुत आशीष दे। आणि प्रभू आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देव, प्रभु को महिमा मिली, आणि प्रभूला गौरव मिळो। आमेन। आमेन।